गणेश सपकाळे, मी भीम आर्मी जळगाव जिल्हा अध्यक्ष. पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा होता की गोरगरीब जे लोक आहेत ते आरोग्य सेवेपासून वंचित आहेत. कारण की तुमच्या माहितीकरता सांगतो, 11 जुलै 2023 शासनाने एक GR काढलेला होता, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. हे जळगाव जिल्ह्यामध्ये 25 हॉस्पिटल आहेत, परंतु फक्त कागदावरती आहे. आणि हे 25 हॉस्पिटल जे आहेत, सरकारने असं केलेलं होतं की जे सुविधा आहे, आरोग्य सुविधा हे गोरगरिबांना मिळायला पाहिजे. स्लम एरियामध्ये हे हॉस्पिटल हे त्या ठिकाणी ओपन करण्यात यायला पाहिजे होतं. परंतु असं आम्हाला वाटतं की या ठिकाणी हुकुमशाहीच्या नुसार या ठिकाणी काम करण्यात आलं. स्लम एरियात न देता या लोकांनी हॉस्पिटलचे जे उभारणे आहे, भाडेतत्वावर जे हॉस्पिटल घेतलेले आहेत, हे शहरी भागामध्ये त्यांच्या हुकुमशाहीच्या नुसार त्यांनी त्या ठिकाणी हॉस्पिटल फक्त नावाकरता बोर्ड लावून त्या ठिकाणी या लोकांनी केलेले आहेत. म्हणजे की असं झालेलं आहे, हॉस्पिटलला फक्त बोर्ड लावलेले आहेत, कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अवेलेबल नाही, कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी शिपाई अवेलेबल नाही. त्या ठिकाणी हॉस्पिटलला ताला 24 तास लावलेला असतो. नियमानुसार 2 ते 10 दुपारी 2 ते 10 वाजेच्या दरम्यान हे हॉस्पिटल ओपन असलं पाहिजे. परंतु कधीही गेलं, कोणताही पेशंट गेला तर त्या ठिकाणी डॉक्टर अवेलेबल भेटत नाही. आमच्याकडे पुरावे आहेत, अशा पद्धतीचे पुरावे आहेत की जेव्हाही गेले त्या ठिकाणी फक्त हॉस्पिटल ते बोर्ड लावलेले, त्या ठिकाणी हॉस्पिटल बंद दाखवलेले, पूर्ण हॉस्पिटल बंद आहे. की या ठिकाणी अशा पद्धतीचे 25 हॉस्पिटल जर का केले, तुम्ही बघा, फक्त 25 हॉस्पिटल नाही, करोडोचा भ्रष्टाचार या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. 25 हॉस्पिटल, एका हॉस्पिटलला या ठिकाणी शासनाने 3 लाख रुपयाची मंजुरी दिलेली आहे. किती लाख? 3 लाख रुपये. 3 लाख गुणिला 25 हॉस्पिटल म्हणजे 75 लाख रुपये प्रति महिना निधी दिला जातो. आणि 75 गुणिला 36 हे 3 वर्षाचा हिसाब सांगतोय मी. 75 गुणिला 36 27 करोडचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कोणताही डॉक्टर नाही, कोणताही पेशंट नाही, कोणत्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी अवेलेबल नाही, कोणत्याही प्रकारचं औषध त्या ठिकाणी गोरगरिबांना दिले जात नाही. म्हणजे आम्ही फक्त नावाने 3 लाख रुपये बोलतो, परंतु वरतून जर निधी हे जर पास करत असतील तर हे खूप मोठा भ्रष्टाचार, खूप मोठा रॅकेट या ठिकाणी आम्हाला आढळून आलेला आहे. म्हणून SITच्या माध्यमातून या ठिकाणी योग्य ती चौकशी करण्यात यावी. आणि असं आम्हाला वाटतं की याच्यामध्ये मुख्य आरोपी असं वाटतं की सचिन भायेकर या साहेबांवर मुख्य आरोप आमचा त्यांच्यावरती, कारण की त्यांच्या निर्देशामध्ये हे सर्व काही आहे. आणि यांनी या गोष्टीवर कोणत्या प्रकारचं दुर्लक्ष केलेलं आहे. आणि असं वाटतं की या भ्रष्टाचारामध्ये ते मुख्य आरोपी असं आम्हाला वाटतं. म्हणून आमच्या SITच्या माध्यमातून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. जर का या कोणत्या प्रकारचे जर का ह्या सचिन भायेकर व त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी लागत नाही, कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, तर येणाऱ्या 15 ऑगस्टला भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये 15 तालुक्यामध्ये आम्ही भव्य आणि खूप मोठं आंदोलनाची आम्ही या ठिकाणी भूमिका घेणार आहे. वास्तविक परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बंद आहेत. आम्ही जेव्हा त्या ठिकाणी जेव्हा जाऊन आलो, तिथं आम्ही चौकशी केली तर स्थानिक नागरिकांचीही तक्रार आमच्यापर्यंत पोहोचली. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा अजून विषय आहे की जे घर भाडं ठरवलेले आहेत तर त्यांची किंमत 52,000 इतकी दाखवलेली आहे. म्हणजे आपण एक साधारण जर म्हटलं गेलं की एक रूमची जर आपण भाडं जर सांगितलं गेलं तर 5 ते 10,000 रुपये इतकी असावी साधारणतः. पण त्या ठिकाणी 52,000 रुपये देखील भाडे आकारले जात आहेत. त्या ठिकाणी पेशंट जे येतात त्यांची त्या ठिकाणी कोणतीच प्रकारची नोंद नाहीये. जसं की शासनानं सांगितलेलं होतं, मोफत तपासणी, मोफत उपचार आणि मोफत औषधी. तरी देखील याच्यामध्ये फक्त कागदावरच आहे, वास्तविक परिस्थितीमध्ये नाहीये.